तर गुड मॉर्निंग मित्रांनो, परत माझ्या मिनी ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. मित्रांनो, लवकरच उठलं मी आज, कारण मित्रांनो बघितलं तर बाहेर पाऊस पडत होता. पाऊस तर एवढं डोकं खात होतं ना ह्या वर्षी. आई तुळजाभवानी बंद कर पाऊस, तुझे लेकरं तुझी ज्योत घेऊन तुझ्यापर्यंत येत होते. आणि मी आंघोळ केली मित्रांनो आणि वरची पूजा केली महादेवाची. मित्रांनो, पाऊस पण थोडं कमी झालं होतं. पाऊस उघडलं मग कमी झालं पाऊस. आणि शूट करायचं होतं म्हणून बघा मित्रांनो, शूटचं सामान, मेकअपचं सामान काढलं आणि हे फुलं भेटत नव्हते. पहिले तरी फुलं घेतलं मित्रांनो, कारण फुलाची खूप गरज होती. मग मी शूटसाठी कुंकू लावून घेतलं, पायाला कुंकू वाळत होतं. तोपर्यंत लाईट पण नव्हती. लाईट तर काय एवढं डोकं खाते. मग मित्रांनो तोपर्यंत लाईट आली. मग मी दुसरं पहिले शूट करून घेतलं मित्रांनो. मग माझं सगळं तुम्हाला शूट दाखवतो. मध्ये येण्याचं मी शूट केलं पहिलं मित्रांनो. आणि मित्रांनो शूट खूपच भारी झालं होतं मित्रांनो. लाईट पण आली होती. लाईट आज काय प्रॉब्लेम देत नव्हती. इम्पॉर्टंट चीज म्हणजे लाईट जात नव्हती. आणि मित्रांनो मी पूर्ण शूट केलं मित्रांनो. मग शूट केलं, मग दुसरी साडी घातली मित्रांनो. दुसरी साडी कशी वाटत आहे देवीची बघा. लाईट गेलेली आहे, लाईटचं सोडा म्हणलं. मग मित्रांनो अजून डबल लाईट आली बघा मित्रांनो. शूट करत होतं तेव्हाच लाईट येत होती. मग कसलं शूट, भारी शूट झालं. आणि जो माझं शूट करत होता तो म्हणत होता आज खूपच भारी दिसत आहे तू. मग माझं शूट झालं मित्रांनो. मग इकडं बघा किती पसारा होता घरामध्ये, सगळीकडे पसारा झालं होतं. शूटचं पसारा झालं होतं. मग मित्रांनो आजचं शूट तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये सांगा. देवीचं स्वरूप बघण्यासाठी प्लीज मला फॉलो करा.